सुद्धा सर्व आमदारांना माहिती देत आहे। सुनील तटकरे यांनी या सगळ्या बैठकीची सुरुवात केली आणि ज्या प्रकारे जी घटना घडली त्या घटनेनंतर पक्षाला पुढे नेण्यासाठी काही पावलं उचलावी लागणार आहेत आणि आता ही सगळी पावलं सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये उचलली जाणार आहेत आणि त्यामुळेच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड असेल किंवा मग आता जी गटनेत्याची निवड होती आणि जी आपण बघतोय की गटनेतेपदी निवड ही आता जाहीर केली जाईल, कारण प्रस्ताव हा मांडला जातोय। दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे। छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे आणि त्यामुळे गटनेते म्हणून आता सुनेत्रा पवार या विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते असतील आणि अशा प्रकारे हे जे पत्र आहे ते विधिमंडळ सचिव त्यासोबतच मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं जाणार आहे आणि आजच जसं तू सांगितलं की 5 वाजता लोकभवनात सुद्धा तशा प्रकारची तयारी करण्यात आली आहे शपथविधीची आणि 5 ते 5:15च्या दरम्यान हा शपथविधी अगदी साध्या पद्धतीने पार पडणार आहे आणि त्यामुळे या बैठकीचे आपण दृश्य बघतो ज्यामध्ये सर्व विधानसभा विधान परिषद सदस्य यांना आज बोलवण्यात आलेलं आहे आणि एकूणच या सगळ्या कठीण काळातनं हा पक्ष पुढे जात आहे आणि यामध्ये नवनेतृत्व हे अर्थातच सुनेत्रा पवार हे नवनेतृत्व असणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच आता पुढची दिशा आहे ती ठरणार आहे। आणि अगदी वेदांत, त्यामुळे तुम्ही जी माहिती देताय सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे। आताची मोठी बातमी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची ही एक महत्त्वाची बैठक होती। दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला, त्याला अनुमोदन देखील देण्यात आलं आणि आता विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमुखानं निवड झालेली आहे। वेदांत, गटनेतेपदी ही निवड होणं किती महत्त्वाचं आहे पक्षासाठी, कारण सध्याची जी एकूणच परिस्थिती राजकीय देखील आणि ज्या पद्धतीची संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली आहे, एक भावनिक वातावरण जे निर्माण झालंय, या सगळ्या पार्श्वभूमीवरती होणारी ही निवड किती महत्त्वाची असणार आहे? विधिमंडळातले प्रत्येक निर्णय हे गटनेता त्या पक्षाचा घेत असतो आणि त्यामध्ये गटनेत्याची निवड करणं हे गरजेचं आहे, कारण अजित पवार हे गटनेते होते, उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर मग विधिमंडळाचं नेतृत्व विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व कोण करणार, तर अर्थातच जे महत्त्वाचे म्हणजे कोर जे नेते आहेत त्यांनी ठरवलं की सुनेत्रा पवार यांना हे नेतृत्व दिलं पाहिजे। सुनेत्रा पवार यांचा होकार आला आणि त्यानंतर तातडीनं आज ही विधिमंडळाची पक्षाची बैठक बोलवण्यात आली आणि जसं तू म्हणाली की गटनेतेपद का महत्त्वाचं, कारण पुढचे सर्व जे निर्णय आहेत पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे जे निर्णय असतात, मग व्हीप जारी करणं असेल किंवा एखादा निर्णय पक्षाकडनं विधान भवनात घेणं असेल, हे सगळं गटनेत्याच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्यामुळे गटनेतेपदाची निवड करणं हे गरजेचं होतं आणि ती निवड झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदाची